चलो. नमस्कार. मी श्रीशैल अत्ताळी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बळीराजा एकता समिती. तर आजचा विषय असा आहे, मंगळवेढा तालुका दक्षिण भागात बोशे मंडळ आहे. त्या बोशे मंडळामध्ये 2019 पासून आजपर्यंत 5-6 वर्षे कालावधी झालं पीक विमा कोणतंही आलेलं नाही. आम्ही ही कंपनी उघडत असलेली लक्षात घेऊन आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे. तरी देखील पाठपुराव्याकडे सरकार पाठ फिरवल्यामुळे आम्ही मुख्यमंत्रीला वेळ काढून भेटून बोलून त्यांना निवेदन देऊन सांगून हकीकत सांगून आलेलं आहे. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. तरी देखील दुर्लक्ष झाल्यामुळे आम्ही अनेक वेळा पाठपुरावा जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, प्रांत साहेब सर्वाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे. तरीसुद्धा आज दुर्लक्ष झाल्यामुळे लास्टच्या पायरीला आम्ही 29/7/2024ला पूनम गेटसमोर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटसमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे. आंदोलन करून काही 2 महिने ओलांडून गेले, अजून देखील ह्यांचा कोणताही विमा मिळालेला नाही. आणि चालू 2023मधला तुरीचा पण नाही, फळबागेचा पण नाही. 18-19 पासून आजपर्यंत कोणताही पीक विमा मिळाला नाही. म्हणून कृषी कार्यालयाला आम्ही मुदत दिलेलं, ह्या मुदतीच्या आत तुम्ही पीक विमा द्या, नाही तर आम्ही कृषी कार्यालयाला टाळी ठोकणार आहे, कुलप बंद करणार आहे. जोपर्यंत कामं होत नाहीत पूर्ण तोपर्यंत पीक विमा मिळेपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. मुदत देऊन देखील आज त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून त्यांचा मुदत संपलेला आहे. आम्ही आता काही थोड्या दिवसात आता येणार आहे. सर्व शेतकरी, असंख्य शेतकरी तुमच्या कृषी कार्यालयाला टाळी ठोकणार आहे, गेटला कुलप लावणार आहे. जोपर्यंत तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचं पीक विमा मिळवून देत नाही तोपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यांना आत असलेले अधिकारी आतच राहील, बाहेर असलेला अधिकारी बाहेरच राहील, पण कोणतंही काम करू देणार नाही. आतून बाहेर किंवा बाहेर आत करू देणार नाही आणि बेमुदत आंदोलन राहील, हे मी सांगतो तुम्हाला. आणि त्या आंदोलनात जर दुर्लक्ष केला किंवा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आम्ही आत्मदहन करायला सुद्धा मागं सरणार नाही. पेट्रोल कॅन सुद्धा सोबत असणार आहे. आणि ह्या आंदोलनाला जर तुमचं दुर्लक्ष झाला तर अनेक दक्षिण भागात, मंगळवेढा दक्षिण भागात ग्रामपंचायतने देखील ठराव घेतलेला आहे. तुम्ही जर दुर्लक्ष केला तर येणाऱ्या विधानसभा, तोंडावर आलेल्या विधानसभा इलेक्शन, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात बहिष्कार पडणार आहे. बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा देखील घेतलेला आहे. म्हणून नेते मंडळाने सुद्धा विचार केला पाहिजे यावरती. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असताय का तुमच्या इलेक्शनच्या नादात असताय, ही आम्हाला जरा कळू द्या. तुम्हाला जर आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आमच्या संघ आंदोलनामध्ये सहभाग व्हा. आमच्या शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा, तर तुम्ही इलेक्शन करू शकता. आम्ही काही तुम्हाला इलेक्शनमध्ये अडवणार नाही, पण ग्रामपंचायतनं नक्की बहिष्कार टाकणार आहे की तुम्ही लक्षात घेऊन इलेक्शनला करा, इलेक्शनच्या नादाला लागा. इलेक्शन तुम्ही निवडून यायच का नाही यायचं, प्रत्येक नेत्यांनी, इच्छुक नेत्यांनी हा विचार करूनच तुम्ही शेतकऱ्यांना सपोर्ट करायचं का नाही करायचं, की तुमच्याकडे राहिलं. आमचे हे कसं